हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आत्ता ना सकाळच्या 9 वाजलेल्या आहेत. तर ऑलमोस्ट इथे ना माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर छान अशी ना काटामाट्याची भाजी घेतली होती. तर इथे मी निवडून ठेवत होते कारण काटामाट्याची भाजी ना पोळी पोळी छान लागते बरं का. गरमागरम भाकरीसोबत ती भाजी. तर तेवढ्यात बघा इथे छान असं ना पावसाने हजेरी लावली. तर खूप छान असा ना मातीचा सुगंध पाऊस आल्यामुळे खूप छान येत होता. कारण सोलापूरला अजिबात पाऊसच नाही आहे. तर इथे बघा खूप आता ना पावसाने छान असं हजेरी लावली आणि छान वाटत होता. आणि तेवढ्यात ना मम्मी आणि दादा मला भेटण्यासाठी आलेले आहेत. कारण मी मध्ये 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ना, तर मला बोलण्यासाठी आलेले आहेत. तर हा 8 दिवसाचा ब्लॉग आहे बरं का मंगळवारचा. तो माझ्याकडून राहून गेला होता. गॅलरीमध्ये तसाच होता. म्हटलं चला तर तुमच्याशी आज शेअर करूया. तर इथे बघा मम्मी छान अशी ना कोथिंबीर निवडत होते. तर आल्यानंतर मम्मीने बघा भरपूर सारं खाऊ आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते येताना काय काय आणलेलं आहे मम्मीने. तर क्रीम रोल आणलेले आहेत, जिलेबी आणलेली आहेत, तर फरसाण आणलेलं आहेत, तर मस्त अशी ना गावरान देशी अंडी पण आणलेली आहेत. तर बघा भरपूर सारं ना मम्मीने खाऊ आणलेलं आहे. तर ब्रेड पण आणलेले आहेत. 3-4 पुढे ना ब्रेडचे आणलेले आहेत. तर मम्मी म्हणजे काय होतं माहिती आहे का, यायचं म्हणून ना मम्मी 4-5 दिवस झालं ठरवू लागलेत. काय नाही काय काय कारणामुळे यायचं झालंच नाही मम्मीला. तर इथे बघा मस्त असे ना ब्रेड पण आणलेले आहेत. तर भरपूर असं काय काय मला यातलं लिंबू, कढीपत्ता, आळूची पानं सर्व झालेले आहेत. तर थांबा तुम्हाला दाखवते आणखीन. तर इथे बघा 3-4 ना ब्रेडचे पुडे आणलेले आहेत. तर इथे बघा आळूची पानं, कढीपत्ता खूप छान कढीपत्ता आणि देशी कढीपत्ताचा वास ना खूप छान येतो. तर मम्मीने येताना बांधून बघा चपात्या आणि डाळ कांदा, लोणचं वगैरे आणलेलं आहेत. तर आमच्याकडे ना असे येताना ना चपात्या वगैरे बांधून आणतात. तर इथे बघा लिंबू पण आणलेले आहेत आपल्या तिकडचे. माझ्या बाहेरकडे झाड आहे ना. तर म्हटलं आता चला छान आता ना स्वयंपाक बनवून घेऊया. कारण आता थोडा स्वयंपाक बनवायचा आहे. कारण आम्ही आधीच जेवून बसलो होतो. मम्मी अचानक आले. सांगितलं नाहीत की मम्मी आज येणार आहे म्हणून. तर मी आत्या वगैरे ना आत्ताच जेवण करून बसलो होतो. तर म्हटलं आता चला काहीतरी मम्मीसाठी दादासाठी बनवूया. तर बाहेर पण रिमझिम पाऊस चालू होता. थोडासा मी त्यांना भजे बनवायला घेतलेले आहेत, मिरची भजी. तर डिटेलमध्ये मी रेसिपी आज काही तुमच्याशी शेअर करणार नाही. कारण खूप घाई गडबड आहे. पाहुणेरावळे आल्यानंतर किती घाई गडबड असते हे तरी तुम्हाला माहितीच आहे. तर मी गवारीची शेंग पण बनवून घेतली आणि आमटी बनवलेली आहे, चपात्या बनवल्या आणि शेवटी ना भजे बनवायला घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असे मिरची भजे बनवून झाले. तर नंतर नाही ते बघा आमटी बनवलेली आहे शेंगदाण्याची. तर गवारची शेंग बनवली. तर इथं ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक झाला. तर आता ना जेवायला वगैरे वाढते कारण मम्मींना अजून जायचं आहे माघारी. कारण गुरंढोरं असतात ना मम्मीच्या तिकडे, त्यांना पाणी वैरण वगैरे करायचं असतं. तर त्यांनी काही जास्त वेळ बसणार नाहीत. तर फक्त 1 तास बसून मला बोलून वगैरे जाणार आहेत. तर म्हटलं आता चला पटपट स्वयंपाक करून त्यांना जीव घालून पाठवूया. तरी ते दादा आणि अहो बसले टी व्ही बघत. तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला आणि नंतर एक 4 भाकऱ्याही घातल्या. तर इथे ना नंतर मम्मीला जेवायला वाढलं. तर आत्यांना जेव म्हटलं तर आत्या नको म्हटलं, आत्ता जेवण करून बसलं, आता भूकच नाही म्हटलं. तर आम्ही आणि आत्यांनी भाजी खाऊन घेतलं आणि आजी आणि ते मम्मी बसलेले आहेत जेवणासाठी. तर इथे दादाला अहोंना दिलं जेवायला. मस्त श्रीखंड आणलं होतं आणि जिलेबी, तर आमटी, भात वगैरे चपाती असं साधा आपलं छान असा बेत होता. तर संध्याकाळी भेटलेले आहे मी तुम्हाला डिरेक्टली. मम्मी वगैरे गेले तेव्हाच दुपारी. तर आज ना आमच्याकडनं की गुळोबा खेळ खेळला जातो. हा मंगळवारचा ब्लॉग आहे. तर पारंपरिक पद्धतीचा हा ना गुळाबा खेळ आहे की मंगळवारी ना हा बनवला जातो आणि बुधवारी ना नदीमध्ये किंवा पाण्यात वगैरे ना हा सर्व ना टाकून देतात. तर खूप छान ही प्रथा आहे बरं का. लहान छोट्या मुली अशा ना की नदीकाठी किंवा मळ्यात वगैरे जाऊन ना आणतात माती वगैरे. त्याची छान असे ना चिखलाने बघा असे गुळोबा, महादेवाची पिंड, बैल वगैरे बनवून
की गुळोबा बनवला जातो, त्याला नैवेद्य दाखवला जातो. आणखीन मी नैवेद्य काही बनवलं नाही आहे, तरी तर तोपर्यंत साखरेचा नैवेद्य दिला आहे. छानच हळदी कुंकू वगैरे वाहून छान अशी पूजा केली. तर तेवढ्यात बघा आज आहोने पहिल्यांदाच ना आपल्या किचनमध्ये की काम करायला घेतलेलं आहे. तर काय बनवायला घेतलेत बघूया. तर मस्त असं बघा आज टोस्ट सँडविच बनवायला घेतलेलं आहेत. तर मी बनवणार होते, पण मला असं खूपच असं ना की मध्ये मी 4-5 दिवस ॲडमिट होते ना, तेव्हापासून मला जास्त असं कामच करू वाटत नाही. तर आहो म्हटले की थांब मी बनवून देतो. तर आहो मग नको म्हणत होते शूट घ्यायला, तरी पण मी थोडीशी ना चोरून क्लिप घेतली बरं का आहोंकडून. कारण त्यांना जास्त असं व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आहे. तरी म्हटलं आता थोडासा शूट घेऊया, एवढं प्रेमाने आपल्यासाठी तरी टोस्ट सँडविच बनवलेत. खूप छान बनवलेत बरं का आणि खायला पण एकदम टेस्टी. पहिल्यांदा मी खाऊन बघितलं तर कसलं जबरदस्त, माझ्यापेक्षा टेस्ट तर न खूप भारी बनवले होते बरं का होनी. तर मी परवाच ना टोस्ट सँडविच बनवली होती, ते तुमच्याशी मी रेसिपी शेअर केलेली आहे. तर इथे बघा नंतर आम्ही सर्वजण गरमागरम टोस्ट सँडविच खाऊन घेतलं. की असं आज पहिल्यांदा मी खाल्लं बरं का आव्हांच्या हातानं काहीतरी असं गरमागरम आणि टेस्टी. खरंच खूप छान वाटलं बरं का. आहोंनी ना 1 तास तरी बनवून आमच्यासाठी बनवलं होतं बरं का, एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या मायेने. आणि खरंच इतकं छान आणि टेस्टी झालं होतं ना की आणखीन खावंसं वाटत होतं. पोट खूप भरलं बरं का ते खाऊन. आता काही स्वयंपाक बनवणार नाही मी. तर ना तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर